जगज्योती महात्मा बसवेश्वर पुतळा संदर्भात महापौर व उपमहापौर यांची पाहणी। महात्मा बसवेश्वर चौक, कोंतम चौक येथील जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळा व परिसराची महापौर आणि उपमहापौर यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह पाहणी केली। गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा पुतळ्याचा प्रश्न महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला होता। प्रथमच एका पुतळ्याच्या सुशोभीकरणाची तसेच पुतळा हलवून पुन्हा त्याच जागेवर व्यवस्थित बसविण्याची जबाबदारी असताना पुतळा बसविण्यासाठी वेळोवेळी विलंब होत असल्याने या संदर्भात बसव ब्रिगेडने या संदर्भात आवाज उठविला। यावेळी सोलापुरातील अनेक सामाजिक संघटनांनी या विषयाला पाठिंबा दिला। या पार्श्वभूमीवर आंदोलनही करण्यात आले होते। यानंतर महानगरपालिकेच्या वतीने एप्रिल महिन्यात चबुतऱ्याचे काम पूर्ण करून पुतळा बसविण्याबाबतचे लेखी आश्वासन बसव ब्रिगेडला देण्यात आले होते। सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा असल्याने हा विषय चांगलाच गाजला। या सर्व घडामोडींनंतर महापौर विनायक कोंड्याल व उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह शनिवारी पुतळ्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी महापौरांनी पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन देत काम प्रगतीपथावर असल्याचे सांगितले। तसेच स्वीकृत नगरसेवक अक्षय अंजिखाने यांनीही कामाची माहिती देत ते नियोजनानुसार सुरू असल्याचे स्पष्ट केले। यावेळी महापौर व उपमहापौर यांचा सत्कार करण्यात आला। महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते।